नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांची गाडी फोडल्याच्या निषेधार्थ धनगर समाजात संतापाची लाट. धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांची गाडी फोडल्याच्या निषेधार्थ धनगर समाजात संतापाची लाट पसरली आहे. 21 जानेवारी 2026 रोजी मुंबई आझाद मैदानावर धनगर समाज दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करणार आहे. यामध्ये समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी दीपक बोराडे यांनी 5 दिवस मुंबईचा दौरा केला. दीपक बोराडे यांना मुंबईतील धनगर समाजाचा आंदोलनासाठी सर्व ताकदीनिशी पाठिंबा असल्याचे समाज बांधवांनी संवाद साधताना सांगितले. संघर्ष योद्धा दीपक बोराडे हे धनगर समाजाला लाभलेले प्रामाणिक निष्ठावंत नेतृत्व मानले जाते. जालना येथील दीपक बोराडे यांचे उपोषण व विराट इशारा मोर्चाने प्रचंड गर्दीचे रेकॉर्ड मोडल्याने धनगर समाज बांधवांनी दीपक बोराडे यांना संघर्ष योद्धा घोषित केलं. मुंबईचा दौरा करून जालना जवळील दरेगाव येथे रात्री दीपक बोराडे यांची गाडी फोडली. गाडी फोडल्याने आम्ही घाबरणार नाही, भिणार नाही. 21 जानेवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर शेवटची लढाई लढून समाजाच्या लेकराबाळांना एसटी आरक्षण अंमलबजावणी मिळवून देणारच, अशी प्रतिक्रिया संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांनी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना दिली. तर गाडी फोडण्याचा प्रकार म्हणजे धनगर समाजाचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. दीपक बोराडे यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर धनगर समाज पेटून उठेल, असे समाजात बोललं जात आहे. मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.